श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची भागवत एकादशी. तर हा जो मार्गशीर्ष महिना आहे, तर या महिन्यामध्ये पहा, पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला, त्याचबरोबर दान करण्याला अतिशय महत्त्व आहे. तर पहा, उद्या आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील भागवत एकादशीला तुळशी मातेला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपल्या ज्या कठीण इच्छा आहेत, खूप साऱ्या जुन्या इच्छा असतात आपल्या आणि त्या तशाच राहून जातात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. त्याचबरोबर हे तुळशीला जर आपण अशी ही वस्तू अर्पण केल्यामुळं आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि जे काही घरामध्ये दोष असतील, अडचणी असतील, नकारात्मक शक्ती असतील तर त्या नष्ट होऊन जातील. आपलं जे 7 जन्माचं दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जाईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, आपल्या सर्वांनाच माहीत आहे तुळस ही किती पवित्र आहे. तर तुळस जर आपल्या घरासमोर असेल तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही आणि तुळस ज्या घरासमोर असते त्या घरामध्ये वातावरण देखील सकारात्मक राहते. त्यामुळे पहा, तुळस ही आपल्या घरासमोर असायलाच हवी आणि तुळस ही विष्णू भगवानांना किती प्रिय आहे हे सर्वांना माहीत आहे, कारण ही तुळशी मातेला विष्णुप्रिया, हरिप्रिया या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तुळशी माता म्हणजेच एक लक्ष्मी मातेचंच प्रतीक आहे. त्यामुळे तुळशी माता ही आपल्या घरामध्ये असणं म्हणजे लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये स्वरूप असणं, इतकं महत्त्व ह्या तुळशी मातेला आहे. तुळशी मातेला सकाळ संध्याकाळ रोज आपल्याकडून एक दिवा तरी लागला गेला पाहिजे. तिला सकाळी जल अर्पण केलं पाहिजे. जर तुमच्या ह्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये तुम्हाला रोज वेळ नाही तर अशा काही तिथी आहेत, तर या तिथींना तरी तुम्ही तुळशी मातेसमोर एक दिवा प्रज्वलित करायला हवा, ज्यामुळे आपल्या घरामध्ये एकदम सकारात्मक लहरी निर्माण होतील. पहा, तुळशी मातेला किती महत्त्व आहे. ज्या घरावरती संकट येणार आहे त्या घरावरचं संकट ती तुळशी माता स्वतःवर घेत असते. तर पहा, ज्या घरातली तुळस सुकलेली असते आणि ज्या घरामध्ये तुळस ही हिरवीगार बहरलेली असते त्या घरावरती त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते. त्या घरातल्या सर्व व्यक्ती ह्या सुखी असतात. या गोष्टीचं प्रतीक म्हणजे तुळस. ज्या घरामध्ये हरिभरीत तुळस असते. तर पहा, तुळशी मातेने तुळशीपत्र जोपर्यंत आपण नैवेद्यामध्ये टाकत नाही तोपर्यंत भगवान श्री हरी विष्णू नैवेद्य ग्रहण देखील करत नाही. इतकं पवित्र ह्या तुळशी मातेला, इतकं महत्त्व ह्या तुळशी मातेला आहे. म्हणजे एवढी पवित्र ही तुळशी माता आहे. त्यामुळे पहा, आपल्याला तुळशी मातेला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपल्यावरती भगवान विष्णू प्रसन्न होतील, त्यांची कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतील आणि माता लक्ष्मी, जिथे भगवान विष्णू प्रसन्न होतात, त्यांची सेवा केली जाते, त्या घरामध्ये माता लक्ष्मी ह्या आपोआपच येत असतात. त्यामुळे आपल्याला असा हा एक उपाय तुळशी मातेचा करायचा आहे. तर आपल्याला तुळशी मातेला काय अर्पण करायचं आहे तर पहा, उद्या सकाळी आपल्याला लवकर उठून आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे आणि पहा, मी जे काही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू आपल्याला टाकायची आहे, ज्यामुळे आपण आपल्या घरातली जी नकारात्मक शक्ती, आपल्या शरीरातली नकारात्मक शक्ती असेल ती दूर होऊन जाईल. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. तर आंघोळ केल्यानंतर पहा, भगवान श्री हरी विष्णूंवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यांना फुलं, पिवळ्या कलरची फुलं अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर त्यांना धूप, दीप, अगरबत्ती, पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे. त्यानंतर पहा, तुळशी मातेची सेवा करायची आहे. तुळशी मातेच्या तिथे बसायचं आहे आणि आपल्याला लवंगा घ्यायच्या. लवंगा घेताना आपल्याला तुटल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत. ह्या लवंगा आपल्याला 11 घ्यायच्या आहेत. 11 लवंगा ह्या एकदम व्यवस्थित घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर एक दिवा आपल्याला तुळशी मातेला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुळशीला दिवा प्रज्वलित करून घेताना पहा, आपल्याला त्यामध्ये गावरान तुपाचा वापर करायचा आहे आणि लांब वात आपल्याला त्यामध्ये लावायचे आहे. तर हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा करू शकता. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये लांब वातीचा उपाय करायचा आहे आणि ती वात
आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि ज्या लवंगा आहेत तर त्या लवंगा आपल्या उजव्या हातात पकडायच्या आहेत. विष्णू सहस्रनामावली आपल्याला तिथे बसून ह्या 11 लवंगांवरती पठण करायचे आहे. म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंची 1001 नावे, म्हणजेच विष्णू भगवानांची 1001 नावे जी आहेत ती विष्णू सहस्रनामावली, तर तिथे आपल्याला त्या लवंगांवरती पठण करायचे आहे. आणि त्यानंतर ह्या लवंगा आपल्याला काय करायच्या आहेत तर तुळशीची माती जी आहे तर त्या मातीमध्ये आपल्याला त्या लवंगा पुरायच्या. तर अशा प्रकारे त्या मातीमध्ये आपल्याला ह्या 11 लवंगा विष्णू सहस्रनामावलीचं पठण केल्याच्या नंतर टाकायच्या आहेत. आणि त्या पुरत असताना आपल्याला आपली जी इच्छा आहे, आपण जी काही इच्छा व्यक्त करणार आहात ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. म्हणजे तुमची जी कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला उपाय करत आहात, लक्ष्मीप्राप्तीसाठी करत आहात, मुलांची घराची पतीची प्रगती होण्यासाठी करत आहात, कुटुंबावरती संकट टळावे यासाठी करत आहात, त्या सर्व गोष्टी आपल्याला तिथे बोलायच्या आहेत. आणि ह्या लवंगा त्या मातीमध्ये पुरायच्या आहेत. ह्या लवंगा तिथे पुरल्यामुळे पहा काही सायंटिफिक रिझन देखील आहे. म्हणजे काय तर तुमची तुळस आहे ती जर तुमची व्यवस्थित वाढत नसेल तर ती वाढण्यास मदत होईल. म्हणजे त्या जी तुळशीमध्ये पहा त्यामध्ये बॅक्टेरिया असतात आणि ही जी लवंग आहे ते अँटीबॅक्टेरिया म्हणजे ते जे काही बॅक्टेरिया आहेत ते खतम करण्याचं काम करत असतात. त्यामुळे त्या गोष्टीचा फायदा देखील तुळशी मातेला होत असतो. त्यामुळे आपल्याला या तुळशी मातेला लवंगा अर्पण करायच्या आहेत. आणि यामुळे तुळशी माता प्रसन्न होते आणि आपल्याला तिचे कृपा आशीर्वाद लाभले जातात. आणि त्याचबरोबर धार्मिकदृष्ट्या आपल्या जीवनामध्ये जे संकट आहे ते दूर होण्याससुद्धा मदत होते. तर ह्या दोन्ही गोष्टींचा फायदा हा तुळशी मातेकडून आपल्याला होत असतो. तुळस आपली बहरली जाते, छानपैकी टवटवीत राहते आणि अशा प्रकारे उपाय आणि सेवा देखील आपल्याकडून घडल्या जातात. तर हे 2 गोष्टी आपल्याकडून घडल्या जातात. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नष्ट होण्यास मदत होते आणि घराची प्रगती होते. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. उद्या आवर्जून तुळशी मातेला ह्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.